Hello, good morning everyone. After taking a long break, we start finally the lectures of the rural and retail marketing and also the research methodology. Due to my personal reason, I can't post any lectures on Telegram group. But now, in today's, we will start our lectures. We will see the first unit, and in that first unit, the last part is we remain. So what is the last point? That is the nothing but the rural marketing mix. And in that rural marketing mix, we will see the 4 P's of rural marketing, and also we will see the 4 A's of rural marketing. Then what is the actually 4 P's of rural marketing? That is the nothing but the place, promotion, product and people. And in that 4 P's, the all of 4 P's will be known. Then the next point, or apart from that, the 4 A's of rural marketing. Then what is the 4 A's of rural marketing and how they actually work? In that 4 A's, the first one is the affordability, next one is the availability, third one is the acceptability, and fourth one is the awareness. Then what is the affordability? What is the availability? Availability in the sense the what is the actual products and services availability. Acceptability in the sense ki in the what particular price, in what quantity, in which quality, कोण जो कोणी तुमचा कंझ्युमर असेल, कस्टमर असेल, ते प्रोडक्ट ॲक्सेप्ट करतोय किंवा ते प्रोडक्ट रिजेक्ट करतोय. अँड लास्ट वन इज दी अवेअरनेस. अवेअरनेस इन द सेन्स की एखादा ब्रँड असेल किंवा एखादं प्रोडक्ट किंवा एखादं सर्व्हिस असेल आणि त्या प्रोडक्ट आणि त्या सर्व्हिसेसबद्दलचा इन दॅट पर्टिक्युलर लोकेशन जे कोणी कंझ्युमर किंवा जे कोणी कस्टमर्स अवेलेबल असतील ते अवेअर किती आहेत. दॅट इज द पार्ट ऑफ दी affordability, availability, accessibility and awareness. So whenever a company plans to enter a rural market, it has to restructure its marketing strategy. जेव्हा एखादी कंपनी काय करते की प्लॅन करते कुठे रूरल मार्केट, जे काही रूरल मार्केटिंग आहे त्यामध्ये एंटर करण्याचा, तेव्हा त्याला काय करावं लागतं किंवा त्या ऑर्गनायझेशनला, त्या कंपनीला काय करावं लागतं, तर त्याच्या ज्या काही एन नंबर ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत त्या त्यांना रिस्ट्रक्चर कराव्या लागतात किंवा रिमेंटेन कराव्या लागतात. म्हणजेच इन अर्बन लेवलला तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीज, जे प्लॅन्स वर्कआउट करताय तेच प्लॅन्स किंवा त्या स्ट्रॅटेजी रूरल लेवलला वर्कआउट होतील का? नाही. सो एव्हरी कंपनी और एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज टू रिस्ट्रक्चर हिज मार्केटिंग स्ट्रॅटेजी टू स्वीट दिट्स नीड्स अँड रिक्वायरमेंट ऑफ अ रूरल कन्झ्युमर्स. मग त्या कशासाठी रिस्ट्रक्चर करायच्या? तर त्या रूरल मार्केटिंगमध्ये प्रेझेंट असणारे जे कोणी कस्टमर्स आहेत, जे कोणी कन्झ्युमर्स आहेत, त्यांच्या नीड्स, वॉन्ट्स म्हणजेच त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंट्स, स्पेसिफिक वॉन्ट्स फुलफिल करण्यासाठी, सॅटिस्फाईड करण्यासाठी. सिन्स दे आर मोस्टली इलिटरेट अँड बिलॉंग टू अ लो इन्कम ग्रुप. जे कोणी रूरल मार्केटमधले पीपल्स आहेत, रूरल मार्केटमधले ह्युमन बिंग्स आहेत, ते कसे असतात तर मोस्टली इलिटरेट. म्हणजे सगळेच काय वेल एज्युकेटेड आहेत का? नाही. बिकॉज आपण बघितलं होतं त्याचे कॅरेक्टरिस्टिक किंवा बाकीचे जे काही पॉईंट्स, अँड नंबर ऑफ हेरिटेज, अँड नंबर ऑफ संस्कृती अँड ऑल द फेस्टिवल्स, ते काय करतात की मेंटेन केलेत त्यांनी. बिकॉज ऑफ दॅट रूरल जो काही सोशल अवेअरनेस आहे तो त्यांनी मेंटेन केलेला आहे. आणि त्यांचा इन्कम लेवल ही कसं आहे की मेंटेन आहे. नॉट इन अ हाय क्लास, स्टँडर्ड क्लास त्यांनी मेंटेन केला आहे का? नाही. सो त्याप्रमाणे त्यांच्या ज्या काही म्हणजे त्यांच्या विथ द हेल्प ऑफ द इलिटरसी अँड विथ द हेल्प ऑफ द income, with the help of that two particular groups, we maintain or we should keep in mind that particular the product and services. म्हणजे आपण त्यांना काय प्रेफर करू शकतो, काय रेफर करू शकतो आपण, जे कोणी कस्टमर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांच्या ज्या काही नीड्स आहेत, ज्या काही वॉन्ट्स आहेत, त्या आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो. अँड आफ्टर द आयडेंटिफिकेशन ऑफ अ नीड्स अँड वॉन्ट्स, हाऊ टू सॅटिस्फाय देम. दॅट इज द पार्ट ऑफ द 4 A's ऑफ अ रूरल मार्केटिंग. सो इन दॅट 4 A's, द फर्स्ट पॉईंट इज द अफोर्डेबिलिटी. मग आता तुम्हाला अफोर्डेबिलिटीमध्ये काय दिलेलं आहे तर इन रुरल एरियाज द इन्कम ऑफ द पीपल इज मर्ज. रुरल एरियामधले जो काही इन्कम असेल तो कसा असतो? मर्ज इन द सेन्स की दे ऑल्सो काय म्हणू शकतो की आपण बिलॉंग किंवा दे ऑल्सो कीप इन माइंड की द जॉईंट फॅमिली इज अ बेस्ट फॅमिली. सो जो काही त्या जॉईंट फॅमिलीमध्ये वर्कआउट करणारे जे काही ह्युमन बिंग्स आहेत तो काय त्यांचं इन्कम काय केलं जातो की मर्ज. म्हणजे नाही जसं की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये जे काही पॅरेंट्स असतात त्यांचा इन्कम वी शुड कीप इन माइंड अँड दॅट पर्टिक्युलर इन्कम विल बी टेकन फॉर अ फ्युचर नीड्स अँड वॉन्ट्स. सो रुरल मार्केटिंगमध्ये किंवा रुरल एरियामध्ये काय होतं, जी काही जॉईंट फॅमिली आहे प्रत्येकावर येणारा जो काही इन्कम आहे तो
त्या सगळ्यांच्या नीड्स अँड वॉन्ट्स सॅटिस्फाईड करण्यासाठी मर्ज केला जातो. दिस इज द रिझन फॉर विच द कन्झ्युमर्स आर अनेबल टू स्पेंड अँड लक्झरी गुड्स. आणि हेच मेन रिझन आहे की काय करू शकतात की कस्टमर किंवा कन्झ्युमर किंवा त्या रुरल एरियामध्ये लाईव्ह करणारे पीपल आहेत ते काय करतात की त्यांच्या लक्झरियस गुड्स म्हणजे स्वतःच्या ज्या काही डिमांड्स आहेत ते काय करू शकत नाहीत की फुलफिल करू शकत नाहीत. बिकॉज ऑफ दी रिझन बिहाइंड इट द इन्कम विल बी मर्ज इन मॅनर. मोरेवर दे आर मोस्टली कन्सर्न अबाउट बाईंग द नेसेसरी प्रोडक्ट. मग ते कशासाठी कन्सर्न करतात तर ज्या काही आपल्या गरजेच्या म्हणजे ज्या काही नीडी थिंग्स आहेत किंवा जे काही आपले नीडी प्रोडक्ट्स आहेत तेच फक्त ते काय करतात की बाय करतात. लक्झरियस गुड जे काय असतील ते काय करतात ते बाय करत नाहीत. कीप इन माइंड दी लो अफोर्डेबिलिटी ऑफ अ रुरल कन्झ्युमर मार्केटर्स मस्ट प्लॅन फॉर स्मॉल पॅकेजिंग. त्याचबरोबर ते जे काही बायर्स आहेत ते काय करतात तर लक्षात घेतात किंवा ते काय करतात की लो अफोर्डेबिलिटी म्हणजे जे काही रुरल कन्झ्युमर आहेत किंवा जे काही रुरल कस्टमर्स आहेत ते काय करतात तर लो अफोर्डेबिलिटी म्हणजे ते काय करतात लक्झरियस गुड्स काय म्हणू शकतो की आपण अफोर्ड करू शकत नाही. त्यासाठीच ते काय करतात की जे काही स्मॉल पॅकेजिंग आहे प्रोडक्टचं किंवा सर्व्हिसेसचं ते स्मॉल पॅकेजिंग प्रेफर करतात. कुठे तर त्या रुरल एरियामध्ये राहणारे जे कोणी कन्झ्युमर असतील किंवा कस्टमर्स असतील. बिकॉज त्यांची इन्कम लेवल कशी आहे कमी आहे, त्यांचा लिटरसी रेट हा जास्त आहे. आणि हे 2 पॉईंट कन्सिडर करून ते काय करतात की त्या जे काही प्रोडक्ट आहेत किंवा ज्या काही सर्व्हिसेस आहेत ते काय करतात तर ते लो पॅकेजिंग करतात. ऑफ द प्रोडक्ट अँड इकॉनॉमिकल प्राइस इज कॅप्चर द अटेन्शन ऑफ अ प्राइस सेन्सिटिव्ह कन्झ्युमर. सो जेव्हा तुम्ही त्या स्पेसिफिक प्रोडक्टचं किंवा त्या स्पेसिफिक सर्व्हिसेसचं लो पॅकेजिंग करता त्याच्यानुसार ती जी काही प्राईस प्रॉपरली मेंटेन करतात त्याच्यामुळं काय करतात की ते जे काही नंबर ऑफ कस्टमर्स आहेत ते तुमचं प्रोडक्ट ती तुमची सर्व्हिसेस ती तुमची प्राईस अफोर्ड करू शकतात. दॅट इज दी अफोर्डेबिलिटी. समजलं अफोर्डेबिलिटी म्हणजे काय. नेक्स्ट असेल तुमचं अवेबिलिटी. आता अवेबिलिटी काय असेल द रेग्युलर सप्लाय ऑफ द प्रोडक्ट इन दी रिमोट एरियाज इन अनादर चॅलेंजिंग टास्क. रेग्युलर सप्लाय ऑफ द प्रोडक्ट इन द सेन्स की जे काही डेली नेसेसिटी ऑफ अ प्रोडक्ट असतील त्यांचा म्हणजे रिमोट एरिया इन द सेन्स की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कधीच गेलेले नाही आहेत आणि पहिल्यांदाच ते प्रोडक्ट घेऊन तुम्ही त्या स्पेसिफिक एरियामध्ये व्हिजिट देत आहे. तिथे ते प्रोडक्ट सेल करणं इट इज अ क्वाईट बी डिफिकल्ट. सो वी नो दॅट रुरल कन्झ्युमर आर युजली डेली वेजेस अर्नर्स हू स्पेंड ऑन दी नेसेसिटीज एव्हरी डे. आणि त्याचबरोबर काय करतात की रुरल कन्झ्युमर्स काय करतात की डेली जे काही त्यांचं वेजेस आहेत जी काही त्यांची सॅलरी आहे जे काही त्यांना मनी भेटतात इन हँड ते काय करतात की डेली बेसिसवरती भेटतात. असं नाही की बाबा ते जॉब करतात आणि मंथली एंडला जे काही त्यांची सॅलरी असेल ती त्यांच्या इन हँड होते. नाही, डेली जे काही ते काही वर्क करतात त्याच्यानुसारच त्यांची जी काही पैसे असतील जे काही वेजेस असतील ते त्यांच्या हातामध्ये येतात. आणि त्यानुसारच फक्त आणि फक्त गरजेच्या म्हणजेच फक्त आणि फक्त नीडी ज्या काही थिंग्स आहेत किंवा जे काही प्रोडक्ट आहेत ते आणि त्याच गोष्टी ते रुरल कन्झ्युमर्स बाय करतात. बट मेनी टाइम्स द प्रोडक्ट इज नॉट readily available in the rural marketers due to which such consumer may shift to another substitute product. मग काही वेळेला काय होतं तर ते प्रोडक्ट त्या स्पेसिफिक मार्केटमध्ये अवेलेबल नसतं तेव्हा काय करतात तिथले कस्टमर किंवा कन्झ्युमर अनादर प्रोडक्टवरती शिफ्ट करतात. दॅट इज दी पार्ट ऑफ अवेबिलिटी. काय सांगितलेलं अवेबिलिटीमध्ये जे कोणी कस्टमर आहेत जे कोणी कन्झ्युमर आहेत ते काय करतात की डेली बेसिस वर्कआउट असतं त्याच्यानुसार मिळणारे जे काही वेजेस आहेत ते पण त्यांच्या डेली बेसिसवरतीच असतं. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट डेली बेसिस काय करतात ते तर नेसेसिटी म्हणजे ज्या काही फक्त आणि फक्त गरजेच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी ते काय करतात बाय करतात. आणि कधी ते एखादं प्रोडक्ट तिथे त्या स्पेसिफिक मार्केटला अवेलेबल नसेल तर ते काय करतात तर नाही का बाबा आपण ब्रँड यूज करतो तर फक्त तो आणि तोच ब्रँड रेफर करतो अनदर ब्रँड आपण यूज करत नाही. बट रुरल कन्झ्युमर किंवा रुरल कस्टमर्स काय करतात तर शिफ्ट करतात या प्रोडक्टवरून अनदर प्रोडक्टकडे. का तर तिथे त्या स्पेसिफिक टाईमला त्या स्पेसिफिक मार्केट एरियामध्ये जर ते प्रोडक्ट अवेलेबल नसेल तर. दॅट इज दी पार्ट ऑफ दी अवेबिलिटी ऑफ अ प्रोडक्ट. नेक्स्ट असेल तुम्हाला ॲक्सेप्टेबिलिटी. आता ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये काय सांगितलेलं आहे द प्रोडक्ट शुड बी डिझाईन्ड इन अ युजर फ्रेंडली मॅनर सच दॅट इट सॅटिस्फाय ऑल द नीड्स ऑफ द कन्झ्युमर्स. जे काही तुम्ही ॲक्सेप्टेबिलिटी इन द सेन्स की ते प्रोडक्ट ती सर्व्हिसेस त्या कस्टमरने किंवा त्या कन्झ्युमरने ॲक्सेप्ट केली पाहिजे ॲट इन एडी मॅनर. सो ते जे काही प्रोडक्ट आहे किंवा ती जी काही सर्व्हिस आहे ती तुम्ही अशी डिझाईन करताय असं रिस्ट्रक्चर करताय किंवा असं त्याला स्ट्रक्चर करताय की
त्या कस्टमरच्या ज्या काही नीड्स आहेत, ज्या काही वॉन्ट्स आहेत, ते त्या प्रोडक्टने, ती त्या सर्व्हिसेसने सॅटिस्फाईड किंवा फुलफिल केल्या पाहिजेत बाय deriving them some values. If the rural consumer are willing to put in extra money for buying the product, it shows their acceptability towards the brand. म्हणजेच जे काही तुम्ही प्रोडक्ट बनवताय, जी काही तुम्ही सर्व्हिस बनवताय, अशा पद्धतीने डिझाईन करताय की युजर फ्रेंडली मॅनर, इन द सेन्स की ते जे काही प्रोडक्ट आहे किंवा ती जी काही सर्व्हिस आहे ते काय करताय, तर त्या कस्टमरच्या, त्या कन्झ्युमरच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत किंवा त्या प्रोडक्टकडून ज्या काही नीड्स आहेत ते काय करते की फुलफिल करते किंवा ते प्रोडक्ट त्या सगळ्या कस्टमरच्या नीड्स सॅटिस्फाईड करते. आणि त्याचबरोबर काय करते की एखाद वेळेस रुरल कन्झ्युमर काय असतो की एक्स्ट्रा मनी, त्या प्रोडक्टसाठी एक्स्ट्रा मनी द्यायला विलिंग असतो किंवा तो ते त्या स्पेसिफिक प्रोडक्टसाठी एक्स्ट्रा मनी पुटअप करतो. तेव्हा काय होतं किंवा ते एक्सेप्टेबिलिटी आपल्याला काय सांगते, तर दे कम अप विथ दी पर्टिक्युलर ब्रँड, दॅट इज दी ॲक्सेप्टेबिलिटी. म्हणजे जे काही प्रोडक्ट असेल ते तुम्ही ॲक्सेप्ट करता इन एनी मॅनर बिकॉज ऑफ ते प्रोडक्ट तुमच्या ज्या काही नीड्स आहेत, ज्या काही वॉन्ट्स आहेत ते काय करते, फुलफिल करते. अँड लास्ट वन इज दी अवेअरनेस ऑफ एनी प्रोडक्ट, अवेअरनेस ऑफ द एनी सर्व्हिसेस. आता अवेअरनेसमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अ रुरल कन्झ्युमर हॅज लो ॲक्सेसिबिलिटी टू दी मीडिया सच ॲज टेलिव्हिजन अँड स्मार्टफोन्स. ऑब्वियसली रुरल जे काही कस्टमर्स आहेत, रुरल जे काही कन्झ्युमर्स आहेत, त्यांच्याकडे टेलिव्हिजन म्हणजे जो काही आपला मीडिया आहे, मग विथ द हेल्प ऑफ दी आपला सोशल मीडिया असेल किंवा बाकीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्यांची काय आहे की ॲक्सेप्टेबिलिटी किंवा अवेबिलिटी आहे का, नाही. का तर जे काही टेलिव्हिजन आहे किंवा जे काही स्मार्टफोन्स आहेत ते त्यांच्याकडे लो इन मॅनरमध्ये आहे. Moreover, they have a very difficult perspective from that and a certain consumer. Therefore, marketers needs to focus on that medium of communication and entertainment which are commonly available in rural areas. स्मार्टफोन्स असतील, टेलिव्हिजन असतील किंवा बाकीचे जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असेल, त्यांची ॲक्सेसिबिलिटी ही रुरल एरियामध्ये ॲज कम्पेअर टू अर्बन वन्स विथ लो इन मॅनर. सो जे कोणी मार्केटर्स आहेत, जे कोणी बायर्स आहेत, ते काय करतात, तर आपलं कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन इन बिटवीन दी दॅट टू पीपल, म्हणजे तो बायर असेल आणि जो कोणी सेलर असेल, त्यांच्यामध्ये जर पोचवायचं असेल तर त्या रुरल एरियामध्ये कोणकोणते कम्युनिकेशनचे मोड अवेलेबल आहेत त्याच्यावरती फोकस करतात आणि तिथंपर्यंत पोचतात. दिस विल हेल्प देम टू क्रिएट ब्रँड अवेअरनेस अँड ग्रॅब द अटेन्शन ऑफ दिस पोटेन्शियल रुरल कन्झ्युमर्स टुवर्ड्स देअर प्रोडक्ट. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट कम्युनिकेशन मॅनर किंवा विथ द हेल्प ऑफ दॅट एंटरटेन मॅनर काय होतं, तर त्याच त्यांचं जे काही प्रोडक्ट आहेत किंवा त्यांचा जो काही ब्रँड आहे तिथंपर्यंत तो त्यांचा ब्रँड किंवा ते त्यांचं प्रोडक्ट मार्केटरवाल्यांचं की त्या स्पेसिफिक रुरल एरियापर्यंत पोहोचू शकतं. आणि त्याचं जे काही काय म्हणू शकतो की आपण ब्रँड अवेअरनेस आहे किंवा त्यांच्या प्रोडक्टबद्दलचं जे काही अटेन्शन क्रिएट करणं असेल त्या कन्झ्युमरपर्यंत किंवा कस्टमरपर्यंत पोहोचवलं जातं. दॅट इज दी पार्ट ऑफ दी अवेअरनेस. आपण फर्स्ट बघितलं अफोर्डेबिलिटी इन द सेन्स की ते काय करतात की रुरल कन्झ्युमर की लो म्हणजे त्यांच्या डेली बेसिसला जे काही नेसेसिटी प्रोडक्ट आहेत तेच प्रोडक्ट ते बाय करतात, लक्झरियस गुड्स बाय करत नाहीत. त्याचबरोबर ते काही प्रोडक्ट किंवा बाकीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते असे प्लॅन करतात, रिस्ट्रक्चर करतात, जेणेकरून ते प्रोडक्ट ती जे काही त्यांचं सर्व्हिसेस आहे त्या प्रॉपरली बॅनरने विथ इकॉनॉमिकल प्राईस काय झालं पाहिजे की बाय झाली पाहिजे किंवा त्यांना ती अफोर्डेबल झाली पाहिजे. नेक्स्ट असेल तुमचं अवेबिलिटी इन द सेन्स की जे काही तुमचे रुरल कन्झ्युमर आहेत किंवा कस्टमर्स आहेत ते डेली बेसिसवरती वर्कआउट करतात आणि त्याच्यानुसारच लागणारे प्रोडक्ट ते काय करतात की बाय करतात. त्यामुळं एखादं प्रोडक्ट त्या एरियापर्यंत घेऊन जाणं हे त्या स्पेसिफिक मार्केटरवाल्यांसाठी काय असतं की डिफिकल्ट टास्क असतो. त्याचबरोबर काय वेळा काय होतं की ते प्रोडक्ट त्या स्पेसिफिक मार्केट प्लेसला मिळत नाही, तेव्हा तिथे अवेलेबल असणारे कस्टमर किंवा कन्झ्युमर काय करतात तर ते प्रोडक्ट शिफ्ट करतात विथ सबस्टिट्यूट प्रोडक्ट. नेक्स्ट असेल तुमचं ॲक्सेप्टेबिलिटीमध्ये काय येतं तर जे काही तुम्ही प्रोडक्ट डिझाईन करताय, जी काही तुम्ही सर्व्हिस डिझाईन करताय त्या डिझाईननुसार काय करतात की ते तुमचं प्रोडक्ट किंवा ती तुमची सर्व्हिसेस त्या स्पेसिफिक कस्टमरच्या किंवा कन्झ्युमरच्या ज्या काही नीड्स आहेत, ज्या काही वॉन्ट्स आहेत ते काय करते की फुलफिल करते. आणि सपोज असा एक टाईम येतो तर तेव्हा एखादा कन्झ्युमर किंवा एखादा कस्टमर एक्स्ट्रा मनी
पुटअप करतो तेव्हा तो काय करतो की शिफ्ट करतो एखाद्या ब्रँडसाठी. दॅट इज दी पार्ट ऑफ द ॲक्सेप्टेबिलिटी. आणि अवेअरनेसमध्ये काय सांगितलेलं आहे तर जे काही नंबर ऑफ मार्केटर्स आहेत रुरल एरियामध्ये काय आहे की एंटरटेनमेंट अँड कम्युनिकेशन किंवा जे काही स्मार्टफोन्स आहेत, टेलिव्हिजन आहे, हे जे काही कम्युनिकेशन मीडिया आहे त्याची काय आहे की कमतरता आहे. सो मार्केटर्स किंवा जे काही बायर आहेत ते काय करतात तर जे काही आपल्याला तिथंपर्यंत कसं पोहोचता येईल ह्याच्यावरती फोकस करतात. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर कम्युनिकेशन गॅजेट्स, कम्युनिकेशन मीडिया तिथंपर्यंत कसं पोहोचता येतील ह्याच्यावरती फोकस करतात. आणि आपण तिथंपर्यंत पोहोचल्यानंतर आपले प्रोडक्ट किंवा आपला जो काही ब्रँड आहे तिथं अटेन्शन कसं कॅप्चर करेल, तिथं पोटेन्शियल कसं कॅप्चर करेल आणि ते जे काही रुरल कस्टमर्स आहेत किंवा कन्झ्युमर आहेत आपल्या प्रोडक्टकडे किंवा आपल्या सर्व्हिसेसकडे कसे डायव्हर्ट करता येतील. दॅट इज दी पार्ट ऑफ दी 4 A's ऑफ दी रुरल मार्केटिंग मिक्स. रुरल मार्केटिंग मिक्समध्ये काय होतं तर 4 A's होते आणि 4 P's होते. 4 P's इन द सेन्स की प्रोडक्ट, प्राईस, प्लेस, प्रमोशन आणि तुमचं अफोर्डेबिलिटी, अवेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी अँड दी अवेअरनेस. दॅट देर इज अ लास्ट पॉईंट. हा तुमचा लास्ट पॉईंट होता. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट पॉईंट काय असेल तुमचं, एक मिनटं, नेक्स्ट पार्ट असेल तुमचा त्यामधला, नेक्स्ट तुमचा इथे हा फर्स्ट युनिट तुमचा इथे संपलेला आहे. नेक्स्ट युनिट आहे तुमचं सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.